नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये. आज आपण बघतो आहोत अतिशय साधी सोपी आणि तेवढीच रुचकर अशी लागणारी वालाची रेसिपी, ते म्हणजे वाल बिरडं. तर याच्यासाठी मी 1 कप वाल हे मोड आलेले वाल घेतलेले आहेत. तर हे वाल जे असतात ते सुके वाल भिजत ठेवायचे असतात रात्रभर, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे पाण्यातून काढून निथळून ठेवले किंवा एका कपड्यात बांधून जरी ठेवले तर ह्याला असे छान असे मोड येतात. अजून एक वालाची चटपटीत अशी सुकी भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, ती पण तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता हे आपण बिरडं बनवत आहोत, म्हणजे रस भाजी बनवत आहोत. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला वाटण थोडंसं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 4 टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी वेलची आणि 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत. याचं मी आता वाटण बनवून घेणार आहे. तर अगदी 2 टेबलस्पून पाणी टाकून मी हे असं वाटण बनवून घेतलेलं आहे. टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. यात मी ही 1 टीस्पून मोहरी घातली. मोहरी तडतडली की मी यात 1 टीस्पून जिरे घालणार आहे. त्यानंतर मी यात हाची मुठभर हिंग घेतलेला आहे, हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची छान फोडणी बसलेली आहे. आता मी 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले होते, हे कांदे मी यात टाकलेले आहेत आणि हा कांदा मी परतून घेणार आहे. आता हा कांदा परतत असताना मी हा कांदा जास्त गुलाबी करणार नाही आहे, थोडासाच परतून घेणार आहे. कांदा हा इकडे भाजत असतानाच इकडे हे 2 वाटे मी गरम पाणी करते. हा कांदा मी जास्त परतलेला नाही आहे, अगदी 1 ते 1 मिनिट परतला असेल मी, जास्त गुलाबी पण झालेली नाही आहे. तर यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद टाकली आणि हे तिखट टाकणार आहे आणि हे परतून घेणार आहे. हे तिखट असं मी 1 मिनिट परतलेलं आहे. आता यामध्ये हे जे स्वच्छ सोलून घेतलेले धुतलेले हे मी वाल टाकले, हे छान मिक्स करून घेते. आता हे वाल मी परतलेले आहेत असे. याच्यामध्ये हे गरम पाणी टाकणार आहे. आता तुम्हाला जेवढं पाहिजे, रस्सा जेवढा पाहिजे आहे, म्हणजे हे बिरडं जेवढं बनवायचे तेवढं तुम्ही यात गरम पाणी टाका. मी 2 वाट्या गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे वाल मी शिजायला ठेवलेले आहे. एक 5 मिनिटं झालेली आहे. आपण आपले हे वाल चेक करूयात. हा वाल मी चेक करून बघते, हा शिजत आलेला आहे. यामध्ये आता हे जे बनवलेलं वाटण आहे हे वाटण मी टाकलं. इथे मी 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत, 1 छोटा तुकडा गुळाचा घेतलेला आहे आणि 1 टीस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे. हा गरम मसाला टाकला आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे बिरडं आहे ते मी जास्त घट्ट पण केलेलं नाही आणि अगदी पातळ पण केलेलं नाही, अगदी असं बेताचंच केलेलं आहे. आता यात हे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर परत छान असं मिक्स करा आणि झाकण ठेवून अगदी आपण ह्याला लो फ्लेमवर 1 उकळी काढून घेणार आहे. परत 5 मिनिटानंतर आपला वाल आणि मसाला छान शिजले का ते आपण बघूया. वाल व्यवस्थित शिजले कसं तरी वाटते, पण आपण चेक करूया.
शिजलेलं आहे. आणि अशीही आपलं वालाचं बिरडं छान असं तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. अशी ही रोजच्या जेवणातील झटपट होणारी आणि उत्कृष्ट चवीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच साध्या सोप्या आणि चविष्ट पटकन होणाऱ्या रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असंच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.